समर्थ रामदास स्वामी विरचित मनाचे श्लोकमधील श्लोक क्रमांक 18 हा मानवी मनाला एका अत्यंत महत्त्वाच्या वळणावर आणून ठेवतो. आधीच्या श्लोकांमध्ये संसार, सुखदुःख, मृत्यू आणि चिंतेचे व्यर्थत्व पटवून दिल्यानंतर समर्थ आता या 18व्या श्लोकात मनाला खरा आधार कोणाचा घ्यावा आणि शाश्वत आनंद कुठे मिळतो याचे अचूक मार्गदर्शन करतात. विषय: मानवी आशेचा भ्रम आणि ईश्वरी भक्तीचे श्रेष्ठत्व. नमस्कार मित्रांनो. आपल्या आयुष्यात दुःखाचे सर्वात मोठे कारण काय असेल तर ते म्हणजे अपेक्षा किंवा आशा. आपण माणसांकडून अपेक्षा ठेवतो, त्यांच्याकडून कौतुकाची, कीर्तीची आशा बाळगतो आणि जेव्हा ती अपेक्षा भंग होते तेव्हा आपण निराशेत बुडून जातो. माणसाची स्तुती आणि त्याची कीर्ती ही आज आहे तर उद्या नाही. मग मनाला अशा ठिकाणी का गुंतवायचे जे कायमच बदलणारे आहे? याच मानवी आशेला आणि कीर्तीच्या मोहाला योग्य दिशा दाखवताना समर्थ रामदास स्वामी 18व्या श्लोकात म्हणतात, मना राघवे मीण आशा नको रे, मना मानवाची नको कीर्ती तू रे. जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, तया वर्णिताम सर्वही श्लाघ्यवाणे. मित्रांनो, समर्थ म्हणतात, हे मना, त्या प्रभू रामचंद्रांशिवाय इतर कोणाचीही आशा धरू नकोस आणि माणसांच्या मागे लागून मिळणाऱ्या तात्पुरत्या कीर्तीची हाव धरू नकोस. ज्या परमात्म्याचे वर्णन स्वतः वेद, शास्त्रे आणि पुराणे करतात, त्याचे गुणगान गाण्यातच खरे कौतुक आणि कल्याणे. या श्लोकात समर्थांनी दोन अत्यंत महत्त्वाचे संदेश दिले आहेत. पहिले म्हणजे आशेचे केंद्र बदलणे आणि दुसरे म्हणजे स्तुतीची व्याख्या बदलणे. भाग 1. मना राघवे वीण आशा नको रे, मना मानवाची नको कीर्ती तू रे. आपण नेहमी संसारात माणसांवर विसंबून राहतो. हा माणूस मला मदत करेल, तो माझी स्तुती करेल. पण मानवी स्वभाव बदलणारा आहे. समर्थ म्हणतात, माणसांची आशा धरू नका, कारण माणूस स्वतः अपूर्ण आहे. आशा धरून ठेवायचीच असेल तर त्या राघवाची म्हणजेच त्या ईश्वरी शक्तीची धरा, जी कधीही बदलत नाही. तसेच मानवाची कीर्ती म्हणजे समाजात मिळणारी खोटी वाहवा किंवा प्रसिद्धी. आज लोक तुम्हाला डोक्यावर घेतील तर उद्या पायाखाली तुडवतील. त्यामुळे या तात्पुरत्या प्रसिद्धीच्या मागे धावू नका. भाग 2. जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, तया वर्णिताम सर्वही श्लाघ्यवाणे. समर्थ विचारतात, मग मनाला कशामध्ये गुंतवावे? तर त्या ईश्वरी गुणांमध्ये, ज्याचे वर्णन जगातील सर्वश्रेष्ठ ज्ञानग्रंथ, वेद, शास्त्रे आणि पुराणे करत आले आहेत. श्लाघ्यवाणे म्हणजे अत्यंत प्रशंसनीय किंवा भूषणावह. जेव्हा तुम्ही त्या परात्पर परमात्म्याचे किंवा उदात्त विचारांचे चिंतन करता, गुणगान गाता, तेव्हा तुमचे जीवन स्वतःच वंदनीय होऊन जाते. माणसाची आशा सोडण्यावर आणि ईश्वराची कास धरण्यावर संतांनी खूप मोलाचे विचार मांडले आहेत. जगद्गुरू संत तुकाराम महाराज माणसाच्या मागे लागून मिळणाऱ्या फोलपणावर एका अभंगात म्हणतात, मानवाचे आशा काय पावे फळ, थुंकीचे ते लाड चाटी तसे. तुकोबा अतिशय कडक शब्दात म्हणतात की माणसाकडून आशेचे काय फळ मिळणार? ते एखाद्या निरर्थक गोष्टीसारखे आहे. खरी आशा फक्त हरीची धरावी. तसेच संत नामदेव महाराज कीर्ती आणि स्तुतीच्या मोहापासून दूर राहण्याबद्दल म्हणतात की संतांचे मन हे मानापमानाच्या पलीकडे गेले पाहिजे. संत वाङ्मयात आशेला आशेची विष्ठा किंवा आशारूपी बेडी म्हटले गेले आहे. जोपर्यंत मन आशेमध्ये अडकलेले आहे तोपर्यंत ते मुक्त होऊ शकत नाही. संस्कृत साहित्यातही माणसाच्या स्तुतीची आणि ईश्वरी भक्तीची तुलना करणारे एक अतिशय सुंदर सुभाषित आहे.
आशा नाम मनुष्याणाम काची दाश्चर्य शृंखला यया बद्धा प्रधावंती मुक्तास्तिष्ठन्ती पंगुवत. अर्थात आशा ही मानवाच्या पायातील अशी एक अजब साखळी आहे, जिने बांधलेले लोक धावत सुटतात आणि जी साखळी तुटली की लोक एका जागी शांत आणि मुक्त होतात. मित्रांनो, समर्थांचा हा मानवाची कीर्ती नको हा विचार म्हणजेच आजच्या आधुनिक मानसशास्त्रात एक्सटर्नल व्हॅलिडेशन, बाहेरील मंजुरीची गरज नाकारणे होय. आजच्या सोशल मीडियाच्या युगात आपण लाईक्स आणि कमेंट्सच्या रूपाने मानवाच्या कीर्तीच्या मागे धावत आहोत, जे आपल्या तणावाचं कारण बनत आहे. फ्रेंच तत्ववेत्ता रुसो यानं त्याच्या एमिल या पुस्तकात एक अप्रतिम विचार मांडला आहे. तो म्हणतो, आधुनिक माणूस स्वतःमध्ये जगतच नाही, तो दुसऱ्याच्या नजरेत जगतो. इतर लोक आपल्याबद्दल काय विचार करतात यावरच त्याचं सुख अवलंबून असते. हेच मानवी गुलामगिरीचं लक्षण आहे. समर्थ रामदास स्वामी 17व्या शतकात नेमका हाच विचार मांडतात की माणसाच्या नजरेतील कीर्ती सोडून द्या. तसेच एपिक्टेटस म्हणतो, जर तुम्हाला शांतता हवी असेल तर लोकांची स्तुती आणि निंदा या दोन्ही गोष्टींना तुमच्या मनाच्या वेशी बाहेर ठेवा, जे तुमच्या हातात नाही, जसे की लोकांचं मत. त्याची आशा धरणं म्हणजे स्वतःहून दुःखाला आमंत्रण देणं होय. या उलट जेव्हा तुम्ही एखाद्या सर्वोच्च तत्वाशी किंवा राघव जोडले जाता, तेव्हा तुम्हाला बाहेरील जगाच्या मान्यतेची गरज उरत नाही. मराठी साहित्यातील थोर समीक्षक आणि विचारवंत प्राध्यापक शिवाजीराव भोसले लेखनाचा वेध घेतला, तर समर्थांच्या राघव या संकल्पनेचा व्यापक अर्थ समजतो. इथे राघव म्हणजे केवळ अयोध्येचा राजा राम नव्हे, तर राघव म्हणजे आपल्या आत असणारा आत्मराम, सत्य, न्याय आणि उदात्त मूल्यांचं प्रतीक. समीक्षकांच्या मते समर्थ आपल्याला माणसांची लाचारी करायला नाकारतात. जेव्हा समर्थ म्हणतात, मना मानवाची नको कीर्ती तू रे, तेव्हा ते माणसाला स्वाभिमानी बनवतात. माणसाच्या लाचारीतून लांगुलचालन निर्माण होते. जर कीर्ती कायचीच असेल तर ती विश्वाच्या कल्याणाची, ईश्वरी तत्वाची आणि सत्याची का, ज्यानं माणसाची बुद्धी सात्विक आणि पवित्र बनते. तर मित्रांनो, समर्थ रामदास स्वामींचा हा 18वा श्लोक आपल्याला मानसिक स्वातंत्र्याचा एक महामंत्र देतो. आजच्या या व्हिडिओतून आपण आपल्या जीवनासाठी 3 महत्त्वाचे धडे घेऊ शकतो. 1. लोकांकडून अपेक्षा करणं सोडा. माणसं बदलतात, परिस्थिती बदलते, त्यामुळे कुणावरही अंधश्रद्धा किंवा अतिआशा ठेवू नका. 2. लाईक्स आणि स्तुतीच्या मोहातून बाहेर पडा. बाहेरील जगाकडून मिळणारे कौतुक क्षणभंगूर आहे. स्वतःच्या नजरेत प्रामाणिक आणि श्रेष्ठ रहा. 3. उदात्त तत्वांशी जोडा. तुमचं मन जर एखाद्या चांगल्या विचाराशी, समाजकार्याशी किंवा ईश्वरी भक्तीशी जोडलेले असेल, तर जगातील कोणतीही निंदा किंवा स्तुती तुम्हाला हलवू शकणार नाही. ज्या दिवशी तुम्ही मानवाची आशा सोडाल, त्याच दिवशी तुम्ही खऱ्या अर्थानं स्वतंत्र आणि सुखी व्हाल. तुम्हाला समर्थांचा हा आशेचा आणि कीर्तीचा विचार कसा वाटला? सोशल मीडियाच्या या युगात हा श्लोक तुम्हाला किती लागू पडतो असं वाटते? कमेंट्समध्ये नक्की लिहून कळवा. हा वैचारिक आणि मार्गदर्शक व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि अशा सखोल चिंतनासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जय रघुवीर समर्थ.